2020 विश्वचषकामध्ये फ्लोरिडामधल्या सामन्यांवरती पावसाचं सावट आहे। पावसाच्या व्यत्ययामुळे अमेरिका आयर्लंड किंवा पाकिस्तान आयर्लंड या सामन्यांपैकी एकही सामना रद्द करण्याची वेळ आली तर पाकिस्तानचं आव्हान प्राथमिक साखळीतच संपुष्टात येण्याची शक्यता आहे। पाहुयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा हा रिपोर्ट। एकीकडे न्यूयॉर्कमधल्या खेळपट्टीनी भल्या भल्या संघांना गुगली टाकला, भल्या भल्या बॅट्समनचा अक्षरशः अंदाज चुकला। दुसरीकडे फ्लोरिडामधल्या पावसाने वेगळा गुगली टाकलेला आहे। आता फ्लोरिडातल्या पावसाचा सुद्धा काही मोठ्या संघांना धक्का लागणार आहे। ह्याच्यामध्ये पहिला पावसाचा धक्का लागला तो इंग्लंड संघाला, कारण त्यांचा एक सामना बरोबरीत सुटला पावसामुळे। दुसरी गोष्ट, पाकिस्तान संघाला याचा मोठा धक्का लागू शकतो, कारण अमेरिकन संघाच्या खात्यात ऑलरेडी 4 गुण जमा आहेत। जर का त्यांनी आयर्लंड विरुद्ध विजय मिळवला प्रश्नच नाही, ते सुपर 8मध्ये जातील। जर पावसामुळे तो सामना झाला नाही तर 1-1 गुण दोन्ही संघाला मिळतील, तरी अमेरिकन संघाचा सुपर 8मध्ये प्रवेश होईल। या पार्श्वभूमीवरती भारताच्या आयर्लंड विरुद्धच्या सामन्याला गुणतक्त्यामध्ये फार महत्त्व नाही आहे, परंतु दुसरीकडे भारतीय संघाला विराट कोहलीचा फॉर्म आहे। त्याचबरोबर वेस्ट इंडिजमध्ये जात असताना सुपर 8चे सामन्याची तयारी करत असताना आपण काय रणनीती अवलंबली पाहिजे ह्याचा अंदाज आयर्लंड विरुद्धच्या सामन्यामध्ये घ्यायला लागणार आहे। परंतु सुपर 8मध्ये अफगाणिस्तानचा प्रवेश जवळपास नक्की झाला आहे, कारण त्यांनी पहिल्यांदा न्यूझीलंडला पराभवाचा धक्का दिला। न्यूझीलंड संघाने वेस्ट इंडिज विरुद्धचाही सामना गमावला, त्यामुळे अफगाणिस्तान आणि त्याच्याबरोबर अमेरिकन संघ सुपर 8मध्ये जाऊ शकतात आणि ह्याचा परिणाम सुपर 8मधल्या स्पर्धेवरती होणार आहे, संपूर्ण स्पर्धेवरती सुद्धा होणार आहे। भारतीय संघ मात्र पावसाचा अंदाज घेत आपल्या हॉटेलमधल्या खिडकीतनं बाहेर बघत बसलेला आहे। ना सराव करता येतोय ना बाहेर पडता येतंय। फ्लोरिडातली हवा कधी आणि कशी सुधारते ह्याच्याकडे भल्या भल्या संघांची नजर लागलेली आहे। सुनंदन लेले, ABP माझा, न्यूयॉर्क। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।